राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत। निवडणुकीनंतर फडणवीस हे पहिल्यांदा सांगलीला येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे। पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उद्घाटन होणार आहे। यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर कोल्हापूर रोडवरील एका हॉलमध्ये दुपारी 3 वाजता भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोकर, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, आमदार इद्रिस नायकवाडी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार जयंत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर, आमदार विश्वजित कदम, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अरुण अण्णा लाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। याच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांचे भूमिपूजन देखील संपन्न होणार आहे। यानंतर पोलीस दलाची आढावा बैठक घेणार आहेत। या उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी 3 वाजता कोल्हापूर रोडवरील नक्षत्र हॉल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।